भूतिया हॉस्पिटल पार्ट 3 ही कहाणी आहे अहमदाबादची। अहमदाबादमध्ये खूपच मोठं आणि मशहूर हॉस्पिटल होतं। दर दिवशी बरेचसे पेशंट्स स्वतःचा इलाज करून घ्यायला तिकडे यायचे। बऱ्याचशा पेशंट्सना तिकडे भरती केलं जायचं आणि दिवस रात्र त्यांचा इलाज सुरू असायचा। हॉस्पिटलमध्ये एक असाही पेशंट होता ज्याच्यामुळे हे हॉस्पिटल बाकीच्यांपेक्षा वेगळं होतं। या हॉस्पिटलमध्ये 30 वर्षांपासून कोमामध्ये गेलेला एक पेशंट डॉक्टर्सच्या ऑब्झर्वेशन मध्ये होता आणि त्याच्यावर इलाज सुरू होते। खरं तर तो कोण होता, कुठनं आला होता आणि त्याला कोणी भरती केलं याचा हॉस्पिटलकडे काही रेकॉर्डच नव्हता। ही पण एक विचित्रच गोष्ट होती। खरं तर हा पेशंट मेडिकल फील्डशी संबंधित एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी हॉस्पिटलने सांभाळून ठेवला होता आणि हॉस्पिटलने त्याच्या इलाजाची पूर्ण हमी घेतली होती। पण 30 वर्षांमध्ये या पेशंटने स्वतःच्या पापण्या सुद्धा उघडल्या नव्हत्या। काही दिवसांनंतर हॉस्पिटलमध्ये रेनोव्हेशनचे काम सुरू झालं, म्हणूनच जास्त पेशंट्स हॉस्पिटलने भरती नाही केले आणि रात्रीच्या वेळी हॉस्पिटल सुनसान झालं। अशीच एक काळ रात्र होती। हॉस्पिटल सुनसान होतं आणि एखाद दुसऱ्या नर्सेस ड्युटीवर होत्या। जुली नावाची नर्स रात्री राऊंडवर निघाली आणि अचानकपणे चालता चालता एका अंधाऱ्या वॉर्ड पाशी आली। तिची नजर एका बेडवर पडली आणि जुली अचानकपणे ओरडू लागली। जुली जोरजोरात ओरडत इकडे तिकडे पळू लागली। तिचा आवाज ऐकून बाकी नर्सेस, डॉक्टर्स आणि सिक्युरिटी गार्डने तिला अडवलं। काय झालं जुली, तू ओरडतेस का? डॉक्टर, ते खरं खरं सांग जुली, काय झालं? डॉक्टर, तो पेशंट 30 वर्षांपासून कोमामध्ये होता। हो, बेड नंबर 13, त्याचं काय? डॉक्टर, तो त्याच्या बेडवर नाहीये तो त्याच्या बेडवर। व्हॉट? काय बोलतेस जुली? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मी खरंच बोलते डॉक्टर। मी राऊंडवर गेले तर तो त्याच्या बेडवर नव्हता। चल आपण जाऊन पाहूया। नाही, तुम्ही जा, मला भीती वाटते। ओफो, तू इकडेच थांब, आम्ही जाऊन बघून येतो। असं म्हणत डॉक्टर्स आणि नर्सेस त्या वॉर्डमध्ये बेड नंबर 13 पाशी गेले तर तो पेशंट 30 वर्षांपूर्वीच्या त्याच्या अवस्थेमध्ये बेडवर झोपला होता। ही जुली पण ना, असं वाटतंय नाईट ड्युटीचा फार वाईट परिणाम झालाय तिला। चला जाऊया आणि तिला घरी पाठवून देऊया। सगळी लोक निघून गेली। जसे सगळे गेले, कोमामध्ये बेडवर झोपलेल्या पेशंटने स्वतःचे डोळे उघडले। त्याचे डोळे फार भयानक आणि डीप होते। इथे सर्वजण जुलीपाशी आले आणि तिला समजावू लागले। काय जुली, तू पण ना उगाच सगळ्यांना घाबरवलं। बेड नंबर 13चा पेशंट त्याच्या बेडवरच आहे, पाहिजे तर तू स्वतः बघ। नाही डॉक्टर, मला तिथे नाही जायचंय, मला घरी जायचंय। हो, आम्हाला पण हेच म्हणायचंय। तू घरी जाऊन जरा आराम कर। तेव्हा अचानकपणे हॉस्पिटलची सगळीच्या सगळी इमारत थरथरू लागली। जणू कोणी हसत होतं, पण ते हसू पुण्या मशीनच्या चढल्यासारखं होतं। हा कुठला विचित्र आवाज आहे? कळत नाहीये की पुण्याच्या हसण्याचा आवाज आहे की मशीन सुरू आहे। पण मजूर तर संध्याकाळी काम करून निघून जातात, नाईट ड्युटी तर करत नाहीत। नाही सर, सगळे कामगार तर संध्याकाळी निघून गेले काम करून। मी सांगत होते ना, नक्कीच काहीतरी गडबड आहे। आपण सगळे जाऊया इथून। जुली, डोंट वरी, कदाचित कोणीतरी कामगार थांबला असेल त्याचं काम पूर्ण करायला। चल आपण जाऊन बघूया। असं म्हणून डॉक्टर सोबत इतर लोकही वॉर्डच्या दिशेने चालू लागली। जसं त्यांनी वॉर्ड मध्ये पाऊल ठेवलं, समोरचं दृश्य बघून सर्वांचा थरकाप उडाला। कोमा पेशंट फार भयंकर अवस्थेमध्ये बेडला आपल्या दोन्ही हातांनी जोरात पकडून जोरात हलवत उडत होता आणि जोरात हसत होता। त्याचं हसू जवळपास ड्रिलिंग मशीन सारखं होतं। हे दृश्य पाहून सर्व घाबरले, पण डॉक्टर अजूनही कन्फ्युज्ड होता। आपण चूक केली याला इथे ठेवून। हा कोमात जाऊन कधीच मेलाय आणि भूत झालाय। हा आपल्याला नाही सोडणार। पळा इथून, पळा। हो सर, जुली बरोबर बोलते। शट अप। अरे, इतिहासात पहिल्यांदा आपल्याला असं दृश्य पाहायला मिळतंय। 30 वर्षांपूर्वी कोमामध्ये असलेल्या पेशंटचं असं अचानक जागा होणं, तेही एवढ्या इंटेन्सिटीने, इम्पॉसिबल। मेडिकल सायन्सच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत असं कोणीच नाही पाहिलंय। असं म्हणताच डॉक्टर त्याच्या जवळ जाऊ लागला।
सर सर थांबा. सर सर. काम डाऊन डिअर, काम डाऊन. काय तू बोलू शकतोस? काय तू आम्हाला बघू शकतोस? बेड नंबर 13. मी तुझा डॉक्टर, बोल माझ्यासोबत. असं म्हणून डॉक्टर त्याच्या आणखी जवळ जाऊ लागला तेव्हा अचानकपणे त्या पेशंटने त्याचे डोळे डॉक्टरकडे फिरवले आणि डॉक्टरच्या दिशेने जोरात उडी मारून त्याला कोण्या जंगली जनावराप्रमाणे आडून फेकून दिलं. पळा इथून, पळा 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 इथून, पळा. डॉक्टरच्या अशा अवस्थेनंतर पूर्ण हॉस्पिटलमध्ये भागादौड माजली. सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन इकडे तिकडे पळत होते, बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. पण अरे रे, हॉस्पिटलचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बाहेरून बंद होते आणि कोणताही मोबाईल किंवा टेलिफोन काम करत नव्हता. तो भयानक भूतिया पेशंट हॉस्पिटलमध्ये वाघाप्रमाणे फिरत होता आणि बाकीचे सर्व इकडे तिकडे लपून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण सकाळ होता होता त्या भूताने सगळ्यांना लपून बसलेल्यांना शोधून काढलं आणि क्रूरपणे मारलं. मग जवळपास सकाळच्या 6:30 वाजता तो परत आपल्या वॉर्डमध्ये गेला, त्याच्या बेडवर झोपला आणि डोळे बंद करून पुन्हा कोमामध्ये गेला. 8 वाजता पोलीस आले आणि तपासणी सुरू झाली. तेव्हा पोलिसांना खुनाचा एकही पुरावा नाही मिळाला आणि पोलीस पण चकित झाले. सगळ्यांना मारलं त्याने, फक्त त्या कोमा पेशंटला सोडून. सर, खुनाच्या विरुद्धात काही नाही मिळालं. बाहेर मीडिया आरडाओरड करते. काय सांगायचंय त्यांना? कोणी केले एवढे सगळे खून? हे बघ, सांगून टाका की कोणी अज्ञात मारेकरी हत्या करून निघून गेलाय, लवकरच पकडला जाईल. अशा प्रकारे त्या दिवसानंतर पोलीस अज्ञात मारेकऱ्याच्या शोधात भटकत राहिली. हॉस्पिटल सील केलं गेलं आणि बेड नंबर 13 वर झोपलेला तो कोमा पेशंटही हॉस्पिटलच्या सोबतच कायमसाठी तो बंद झाला आणि त्याचं रहस्यही त्याच्याच सोबत हॉस्पिटलच्या 4 भिंतींमध्ये बंद झालं. भूतिया हॉस्पिटल पार्ट 4. नैनितालच्या मस्त वातावरणात आणि घनदाट जंगलांच्या मध्ये एक छोटंसं सुंदर गाव होतं, नमनपूर. नमनपूरची लोक फारच भोळी भाबडी आणि सरळ साधी होती. 2 वर्षांपूर्वी नमनपूरमध्ये लहान मुलांचं सरकारी हॉस्पिटल उघडलं होतं. लहान मुलांना घेऊन गावातली माणसं त्यांचा इलाज करायला यायची. पण अचानक हॉस्पिटलच्या विषयी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली, कारण की हॉस्पिटलमधून दर रात्री दररोज लहान मुलांच्या रडण्याचा भयंकर आवाज ऐकू यायचा. आई, आई, ये ना, मला इकडनं घेऊन जा ना. आई, ये ना, मला इकडनं घेऊन जा ना. आई, ये ना. एका गावकऱ्याने तर हॉस्पिटलच्या खिडकीमध्ये उभ्या असलेल्या छोट्या छोट्या मुलांची भूतं पण पाहिली. त्याच विषयी बेभान झालेल्या गावकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना विचारलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले, हे बघा, हा भ्रम आहे तुमचा, असं काही नाहीये. काय ग लीला? हो सर, हा गावकऱ्यांचा भ्रमच आहे. लीला हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करायची. पण साहेब, तुमच्याच हॉस्पिटलमधनं बरीचशी मुलं गायब झालेली आहेत, त्यांचं काय? हे बघा, आमचं काम आहे इलाज करणं, मुलांची काळजी घेणं हे तुमचं काम. खेळता खेळता पडले असेल कुठल्या तरी दरीत, आमचं काय घेणं देणं आहे? एके दिवशी शीला नावाची एक बाई तिचा मुलगा छोटू सोबत हॉस्पिटलमध्ये आली. डॉक्टर साहेब, कालपासून छोटूच्या पोटात दुखतंय. डोंट वरी, मी औषधं लिहून देतो, बाहेरून घेऊन या. ठीक आहे छोटू, चल औषध घेऊन येऊया. नाही आई, मी नाही येणार, अजून दुखेल मला. बरं ठीक आहे, नर्स मॅडम छोटूकडे लक्ष द्या. हो नक्कीच, जा तुम्ही. शीला औषधं आणायला निघून गेली. लिली पण काही कामानिमित्त आतमध्ये निघून गेली आणि छोटू तिकडेच डॉक्टरच्या केबिन मध्ये बसून राहिला. अचानकपणे छोटू जिकडे बसला होता त्याच्या बाजूला रिमोट कंट्रोलची एक कार आली. छोटूने डॉक्टरकडे पाहिलं तर डॉक्टर एका फाईल मध्ये बिझी होते. छोटू कार उचलायला खाली वाकला तेवढ्या ती कार पळून गेली आणि कारच्या मागे छोटूही पळू लागला. कार एका रूमच्या आतमध्ये गेली. मग छोटू पण त्याच्या मागे मागे आतमध्ये गेला. त्या रूम मध्ये लीला लपून बसली होती. जसा तो लहान मुलगा आतमध्ये गेला, लीला बाहेर आली आणि तिने रूमचा दरवाजा बाहेरून लॉक केला.
डॉक्टरने हसत हसतच लीलाकडे पाहिलं. पोपट पिंजऱ्यात काहीच झालंय. इथे आतमध्ये बिचारा छोटू कारचा पाठलाग करता करता आणखी दुसऱ्या मध्ये गेला. तिथे आतमध्ये फार अंधार होता. जसा तो आतमध्ये गेला त्या रूमचा दरवाजा आपोआप बंद झाला. छोटूने पाहिलं त्या रूम मध्ये फारच अंधार आहे आणि बरेचसे भूतिया छोटी छोटी बाळं छोटूकडे बघून रडत आहेत. त्यातील एक बाळ फार भीतीदायक आणि रागाने छोटूकडे पाहत होता. त्याच्या हातामध्ये कारचा रिमोट होता. त्याने रिमोटने कार छोटूच्या मागे पुढे फिरवून त्याला घाबरवू पाहिलं. आमच्या जगामध्ये तुझं स्वागत आहे. चला ना आपण बाहेर जाऊन खेळूया सगळे. ही कार पण सोबत घेऊया. छोटूची हिंमत बघून भूतिया बाळ टेन्शन मध्ये आलं. आम्ही सगळे या जगातून कधीच बाहेर नाही येऊ शकत. थोड्या वेळानंतर तूही आमच्या या जगाचा हिस्सा बनणार आहेस. डॉक्टर आणि नर्स मिळून तुझं ऑपरेशन करतील. तुझे सगळे ऑर्गन्स काढून तुला याच रूम मध्ये दफन करतील. तिथे शीला औषध घेऊन आतमध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की छोटू केबिन मध्ये नाहीये. नर्स मॅडम, माझा छोटू कुठे आहे? काय मस्करी करताय तुम्ही? आता 5 मिनिटापूर्वी तुम्ही त्याला घेऊन गेलाय. हे तुम्ही काय बोलताय मॅडम? मी तर इथे त्याला तुमच्याकडे सोडून औषध घ्यायला गेले होते. बघा, आमच्याशी वाद घालू नका. आम्हाला बरीच काम आहे. हे एकदा शीला रडू लागली आणि जोर जोरात ओरडू लागली. छोटू, छोटू, कुठे आहेस तू? छोटू, अरे छोटू, कुठे आहेस तू? इथे भूतिया मुलांसोबत अडकलेल्या छोटूने त्याच्या आईचा आवाज ऐकला आणि तोही ओरडू लागला. आई, मी इकडे आहे. मी आतमध्ये आहे. आई, तुझा आवाज तुझ्या आईपर्यंत नाही पोहोचू शकत. पण पोलिसांपर्यंत तर पोहोचू शकतो ना? म्हणजे डोंट वरी, माझी आई काही साधीसुधी आई नाही. ती IPS शिलावती आहे, नैनिताल पोलीस. असं म्हणतात छोटूने त्या रूमची खिडकी उघडली आणि बाहेर उभे असलेल्या पोलीस फोर्सला इशारा केला. छोटूचा इशारा मिळताच लपलेली पोलीस फोर्स खिडकीतनं आत आली. पोलिसांना पाहताच सर्व भूतिया मुलं घाबरू लागली. हे बघा मुलं, घाबरू नका. आम्हाला कळलं की या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या अवयवांचे ऑर्गन्स विकून ब्लॅक मार्केटिंग होते. म्हणूनच छोटू आणि IPS शिलावती मॅडमच्या सोबत मिळून आम्ही डॉक्टरांना पुराव्यांसकट पकडण्यासाठी आम्ही ऑपरेशन अरेंज केलं होतं. चल आमच्या सोबत. नाही सर, आम्ही मेलेलो आहोत. आम्हा सर्वांची शरीरं याच रूम मध्ये दफन आहेत. म्हणूनच तर आमच्या आत्मा याच रूम मध्ये कैद आहेत. आता त्या बाहेर नाही येऊ शकत. फक्त आता एक काम करा, त्या डॉक्टर आणि नर्सला पकडल्याच्या नंतर या हॉस्पिटलला जाळून टाका, जेणेकरून आम्हाला सर्वांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. चिंता नको करू, आम्ही असंच करू. छोटू, तू खूप हिम्मतवान आहेस. आज तुझ्यामुळे आम्हाला मुक्ती मिळेल. थँक्स छोटू. सर्व भूत मुलं हात जोडून छोटू समोर उभी राहिली. हे बघताच छोटू इमोशनल झाला. चल छोटू, आता आपल्याला ते काम करायचंय ज्यासाठी एवढं सगळं आपण नाटक केलं. भूतबळाने डोकं हलवलं आणि रूमचा दरवाजा आपोआप उघडला. मग पोलीस आणि छोटू दुसऱ्या दरवाजापाशी आले. पोलिसांनी बंद दरवाजा तोडला आणि ते सर्व सरळ डॉक्टरांच्या केबिन मध्ये पोहोचले. पोलीस फोर्सला अचानक आपल्या समोर असं बघून डॉक्टर्स आणि नर्स घाबरले. अरेस्ट करा या सगळ्यांना. पोलीस फोर्सने डॉक्टर आणि नर्स दोघांनाही पकडलं. मम्मा, यांचं काम तर झालं. आता या हॉस्पिटलला जाळून त्या मुलांना मुक्ती द्यायची. मग काय, पोलीस फोर्स डॉक्टर आणि नर्सला घेऊन निघून गेले. शीलावती आणि छोटूने हॉस्पिटलला आग लावली. बघता बघता हॉस्पिटल जळू लागलं आणि हॉस्पिटलमध्ये कैद असलेल्या लहान मुलांची आत्मा आकाशामध्ये मुक्त होऊ लागली. प्राऊड ऑफ यू मायसेल्फ. तुझ्यामुळे आपण हे मिशन कंप्लीट करू शकलो. असं म्हणून शीलावतीने छोटूला मिठी मारली आणि दोघांच्या समोर ते भूतिया हॉस्पिटल बघता बघता जळून राख झालं.
भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या 2 मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली. तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला. सुनैना, चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच. ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली, पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना, तू कुठे आहेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले. काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेली आहे. तू काळजी करू नकोस. चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना, तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्ये आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं. आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या सुनैना जेवणावर तुटून पडली. ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना, अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस, मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना, माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा. तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल. ती नक्की ठीक होईल. प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली. मला नकोय तो प्रसाद पिसाद. दूर हो, दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूम कडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस. अगदी बरोबर बोललीस. मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज, आम्ही तुला काही नाही बोलणार. फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं आणि तिच्या ऐवजी ती तुझ्या सोबत राहत होते. मी बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती. म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती.
अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी, सोड ग. काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की
मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपली आहे आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत, असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. भूतिया परिवार पार्ट 3. गोष्ट आहे लखनपूरची. मेघना आणि शंकर पती पत्नी होते. त्यांचं स्वतःचं एक घर होतं. घर फारच मोठं होतं, म्हणूनच बरेच भाडेकरू त्यांच्या बायका मुलांसोबत त्यांच्या घरामध्ये राहायचे. घराच्या समोरच एक छोटंसं मैदान होतं, ज्याच्यावर भाडेकरूंचे छोटे छोटे मुलं रात्री क्रिकेट खेळायची. एका रात्रीची गोष्ट आहे. मेघना आणि शंकर झोपले होते आणि तेवढ्यात अचानक लाईट गेली. अरे देवा, हे लाईट पण आत्ताच जायचे होते. कोळसा सपणार आहे ना, म्हणून कदाचित लोड शेडिंग केले. झोप गा आता गपचूप. दोघं पती पत्नी अशा गप्पा मारत होते की तेवढ्यात त्यांचा दरवाजा बाहेरून कोणी ठोठावू लागला जोरजोरात. अरे देवा, आता एवढ्या रात्रीचं कोण आलंय? जा ग, दरवाजा उघड. अहो ऐका ना, मला खूप भीती वाटतेय. तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. मूर्ख कुठची, चल. दरवाजा जोर जोरात वाजवला जात होता. मेघना आणि शंकर दरवाजापाशी आले आणि शंकरने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. इथे तर कोणीच नाहीये. नक्कीच कोणी मस्करी करत असेल. चला ग, चल पटकन झोपूया, असं म्हणून दोघांनी दरवाजा बंद केला आणि परत बेडरूम मध्ये येऊन झोपले. जसा दोघांचा डोळा लागला, परत कोणीतरी दरवाजा ठोठावू लागलं. पण यावेळेस दोघांनी तो आवाज नजरेआड केला. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आणि जसा मेघनाने दरवाजा उघडला, एक कुटुंब सामानासह वरांड्यात बसलं होतं. मेघनाला पाहताच एक माणूस, एक बाई आणि एक छोटंसं बाळ उठून उभं राहिलं. अहो ताई, आम्ही फार लांबून आलोय. ही आहे माझी पत्नी, हा माझा बाळ. आम्हाला भाड्यावर रूम पाहिजे होती. एकही खोली रिकामी नाहीये. हा, एक खोली आहे, पण त्यात आमचं सामान आहे. ते आम्ही काढू नाही शकत. तिथे तुम्ही राहू शकाल? हो चालेल ना. आम्हाला कुठे आलिशान घरात राहायची सवय आहे. जंगलातूनच तर आलोय आम्ही. म्हणजे गप्प बस, काही बरळत असते. ताई, हिचं असं म्हणणं आहे की आम्ही खूप छोट्या जंगली भागात आलोय. मग मेघनाने त्यांना रूम दाखवली. रूमची अवस्था फारच खराब होती. बरंचसं सामानही तिकडे भरलेलं होतं. पण त्या परिवाराने ती रूम पसंत केली आणि भाडं घेऊन मेघना तिकडनं निघाली. मेघना रांगोळीचं सामान घेऊन आली आणि अंगणामध्ये रांगोळी काढू लागली. जसं तिने चिमटीमध्ये रांगोळी घेऊन जमिनीवर टाकली, ती रांगोळी जमिनीवर पडलीच नाही. कळलंच नाही कुठे गायब झाली. मेघना प्रत्येक वेळी रांगोळी सोडत होती आणि रांगोळी जमिनीवर पडण्याच्या आधीच गायब होत होती. कारण की मेघनाचे नवे भाडेकरू रूम मध्ये बसून ती रांगोळी खेचून खात होते. आई, हे काय आहे? खूपच टेस्टी आहे. मानवी दुनियेतलं मीठ आहे बहुतेक. मेघनाने जवळपास 5 किलो रांगोळी सोडली आणि ती सर्वच्या सर्व रांगोळी भाडेकरूंनी खाल्ली. आणि जसं त्यांचं पोट भरलं, सर्वांच्या जीवात जीव आला आणि बघता बघता तिघही मानवी शरीर सोडून भयानक भूत बनले. हे होतं शिकारीच्या शोधामध्ये जंगलातून शहरात आलेलं भूतिया कुटुंब. असं वाटतंय की त्या बाईला उचलून तिथेच कच्चं खाऊन टाकावं. अगं वेडे,
ती बाई तर फक्त हाडांचा सापळा आहे. खरी मजा तर भाडेकरूंच्या गोल मटोल कच्च्या बच्चांमध्ये आहे. भूत बाबा, मला तर एकही बाळ दिसलं नाहीये. काय आपण चुकीच्या घरामध्ये तर नाही आलो ना? भूत बाळा, माणसांची बाळ देखील भूतांसारखी दिवसा झोपतात आणि रात्रभर जागी असतात. रात्र होताच ती तुला समोरच्या मैदानात सापडतील. चला आता आपण झोपूया. मग भूतिया परिवार वटवाघळांप्रमाणे छताला चिकटून झोपलं. रात्र झाली तेव्हा मैदानामध्ये छोटी छोटी गोलमोल मुलं क्रिकेट खेळत होती. मेघना आली आणि मुलांना ओरडू लागली. अरे गोंधळ नका घालू. चला आपापल्या घरी जा, झोपा जा आणि आम्हाला पण झोपू द्या. भूतांसारखं रात्रभर जागं राहायचंय का? पण मुलं खेळतच होती आणि मेघना त्रासून तिकडनं निघाली. तेव्हा भूत बाळ मनुष्याच्या रूपामध्ये तिकडे आलं आणि सर्वांशी गोड गोड भाषेमध्ये बोलू लागलं. हो, आम्ही पण भाडेकरू आहोत. आजच तुमच्या भाड्याच्या घरात राहायला आलोय. आता आपण रोज खेळायला येऊया. चला, कोणाची बॅटिंग आहे? तू नवीन आहेस, पहिला चान्स आज तुलाच देतो. भूत बाळाने बॅट पकडली आणि जसा बॉल आला त्याने बरोबर तो त्याच्या रूमच्या दिशेने मारला. बॉल सरळ खिडकीच्या आतमध्ये गेला. एक मुलगा बॉल घ्यायला रूमच्या दिशेने गेला. त्याने दरवाजा ठोठावला. जसा दरवाजा उघडला त्याने समोरचं दृश्य बघून त्याची शुद्ध सरपली, कारण की समोर भूतनी उभी होती. भूतनीने त्या मुलाला थेट आतमध्ये खेचलं आणि दरवाजा बंद केला. बाकीची मुलं चिंतातूर झाली. अरे, हा राजू अजून बॉल घेऊन का नाही आला? भूत या बाळाचं उत्तर तयारच होतं. कळलं मला, तो जंगली रसमलाई खात असेल. ते काय ना, बॉल माझ्याच घरामध्ये गेलाय. नक्कीच राजूला माझ्या आईने थांबवलं असेल जंगली रसमलाई खाण्यासाठी. जंगली रसमलाई? हो, खूपच स्वादिष्ट असते. चला, आपणही सगळे खाऊन येऊया, नंतर खेळूया ना. हो हो, चला चला. भूत बाळ सर्वांना घेऊन त्याच्या रूमच्या दिशेने आलं आणि त्याने दरवाजा ठोठावला. आतमध्ये भूतिया आई राजूला संपवून भूतासोबत रेडी होती. पटकन तिने दरवाजा उघडला आणि सर्व मुलांना आतमध्ये खेचलं. भूत बघून सर्व मुलं घाबरली आणि ती किंचाळू लागली. गप्पा बसा, नाहीतर मी खाऊन टाकेन. सर्व मुलं भीतीपोटी शांत झाली. भूत बाळ पण त्याच्या त्या खऱ्या रूपात आलं आणि विचारू लागलं, या सर्वांना इथेच खायचंय ना? नको, जंगलात घेऊन जाऊन खाऊया. हे चुकीचंय. तुम्ही दोघांनी राजूचा आस्वाद घेतला. मी भुकेला शिकार घेऊन आलो तर आता माझ्याशीच. भूत बाळा, राजूला मी नाही तुझ्या भोक्कड आईने खाल्लंय. आणि भूत बाळा, आपलं आता इथे राहणं ठीक नाही. लोक सतर्क होतील. त्याच्या आधीच आपल्याला यांना जंगलात न्यायला हवं. मग काय, भूतिया परिवाराने सर्व मुलं उचलली आणि खिडकीतनं उड्या मारत वर आकाशातनं जात जात जंगलाच्या दिशेने उडून गेले. गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे, जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होत्या. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे, मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे?
तुला नाही माहिती का, हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा, जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत, तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काय नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ तुला भेटायला कोण आलंय. कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता, तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेयस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले.
भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला आपण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली. भूतनी आंटी. बऱ्याच वर्षांपूर्वी जंगलामध्ये एक ताकदवान भूतनी तिच्या मुलीसोबत राहत होती. भूतनी तिच्या मुलीची खूप काळजी घ्यायची. ती जंगलातून रोज नवनवीन प्राणी आणून तिला खाऊ घालायची. आई, हा ससा खूपच मऊ आहे, पण हा ना खूपच छोटा होता. उद्या ना तू माझ्यासाठी खूप मोठी म्हैस घेऊन ये. ठीक आहे बाळा. माझी मुलगी छोटी छोटी, म्हैस मागते मोठमोठी. अशीच वेळ निघून गेली आणि भूतनी आता म्हातारी झाली आणि आजारी पडू लागली. आता तिच्या जागी तिची मुलगी शिकार करून आणू लागली. एके दिवशी म्हाताऱ्या भूतनीने तिच्या मुलीला सांगितलं, बाळा, आता मी जास्त दिवस जिवंत नाही राहणार, म्हणून माझी इच्छा आहे तू माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. सांग आई. जेव्हा मी छोटीशी होते तेव्हा माझी आई माझ्यासाठी शहरातून एक जाडजूड आणि मऊ मऊ माणसाचा मुलगा खायला घेऊन आली. माझी इच्छा आहे की मरण्याच्या आधी पुन्हा एकदा मी माणसाच्या मुलाची चव घ्यावी. ठीक आहे आई, मग तुझ्या पुढच्या वाढदिवसाला आपण माणसाच्या मुलाची चव चाखू. मानवाच्या मुलाच्या शोधात भूतनी शहराच्या दिशेने निघाली. जंगलातून मी आले, शहराकडे मी जाईन. माणसाचं पोर खाऊन माझ्या आईचा वाढदिवस साजरा करीन. शहरामध्ये पोहोचून तिने बरीचशी मुलं पाहिली, पण एकही मूल तिला आवडलंच नाही. तेवढ्यात तिला समोर गट्टू दिसला. हा मुलगा तर खूप मऊ मुलायम आहे, पण हा तर खूपच हडकुळ आहे. याला तर माझी आई एकटीच खाऊन टाकेल. मग मला काय मिळणार? काही हरकत नाही, मी ह्याला खायला घालून चांगलं जाडजूड बनवेन. आणि तिने एका सुंदर आंटीचं रूप घेऊन गट्टूच्या शेजारी राहायला आली. आणि मग तिने एक दिवस गाजराचा हलवा बनवला आणि गट्टूकडे आली. मी गट्टूसाठी गाजराचा हलवा आणलाय. थँक्यू आंटी. आता भूतनी काही ना काही निमित्ताने गट्टूला स्वादिष्ट भोजन खाऊ घालायला लागली. एवढं स्वादिष्ट भोजन खाऊन आता गट्टू देखील खूप जाडजूड झाला. भुक्या भूतनीचं जेवण जेवून गट्टू झाला जाडजूड. आता जाड्या गट्टूला खाऊन भूतनी पण होईल जाडजूड. दुसऱ्याच दिवशी भूतनी आंटीने गट्टूला सांगितलं, मी शहरापासून थोडं दूर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातेय. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? हो हो, मी तुमच्या बरोबर नक्की येईन. आणि मग भूतनीने गट्टूला सोबत घेतलं आणि जंगलाच्या दिशेने निघाली. गट्टूने जसं जंगल पाहिलं त्याने भूतनीला विचारलं, आंटी, तुम्ही मला इथे जंगलात का घेऊन आलात? तुम्ही तर म्हणाला होतात की मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाताय. तेव्हा अचानक भूतनी तिच्या मूळ रूपात आली. तू बरंच काही खाल्लंस गट्टू.
आता आमच्या खाण्याची पाळी आहे. तुम्ही तर भूतनी आंटी आहात. भूतनी गट्टूला घेऊन तिच्या आईच्या जवळ आली. आई, हे बघ, मी माणसाचं पोर घेऊन आले. याला खाण्यात तर खूप मजा येईल. ह्या दोन्ही भूतणींचं बोलणं ऐकल्यावर गट्टूला कळलं की यांच्यापासून वाचण्यासाठी त्याला काही ना काही शक्कल लढवावी लागेल. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचली. आता तुम्ही मला खायचं ठरवलेलंच आहे, तर तुम्ही मला खा. पण तुमच्यापैकी माझं काळीज कोण खाणार? असं म्हणतात माणसाच्या शरीरात काळीज सगळ्यात जास्त स्वादिष्ट असतं आणि जो ते एकदा खातो तो त्याची चव कधीच नाही विसरत. तसं तर मला वाटतं की माझं काळीज भूतनी आंटीनेच खायला पाहिजे, कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे ना. नाही नाही, तुझं काळीज तर मीच खाणार, कारण माझ्या सांगण्यावरूनच तर तुझी भूतनी आंटी तुला शहरातून इथे घेऊन आलीये. पण मेहनत तर जास्त मीच केलीये ना. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने मला मुलाचं काळीज खायला नव्हतं घातलं, म्हणून याचं काळीज तर मीच खाणार. असं कसं? मेहनत तर जास्त मी केलीये, बघण्याचं काळीज मीच खाणार. आणि मग बघता बघता भांडण विकोपाला गेलं. म्हाताऱ्या भूतणीने भूतणीवर खूप जोरात प्रहार केला. मग भूतणीनेही म्हाताऱ्या भूतणीला बेदम चोपलं. अशा प्रकारे दोघी आपसात भांडत मेल्या आणि गट्टू मात्र तिकडनं सुखरूप पळाला. चेटकिणीचा गुलाम. काही वर्षांपूर्वी एका शहरात खूप मोठी मोठी दुकाने होती आणि अचानक त्या शहरात चोऱ्या होऊ लागल्या. अरे देवा, कोणीतरी माझं ज्वेलरीचं दुकान लुटलं रे. खरं म्हणजे ह्या चोऱ्या त्याच शहराच्या बाहेर असलेल्या एका गुहेत राहणारी म्हातारी चेटकीण करवून घेत होती. तिने काळी जादू करून गुड्डू नावाच्या एका माणसाला आपला गुलाम करून ठेवले होते आणि ती त्याला शहरात जाऊन चोऱ्या करायला लावत होती. छडी फिरवते, जादू करवते, आपल्या गुलामाकडून चोरी करवते. अशा प्रकारे ती चेटकीण रोज रात्री आपल्या गुलामाकडून चोऱ्या करून घेत होती. एक दिवस त्या शहरातल्या पोलीस कमिशनरने जय दीक्षित नावाच्या पोलिसाला बोलावले आणि म्हणाला, जय, शहरात खूप चोऱ्या होत आहेत. तू लवकरात लवकर या चोराला पकडावंस असं मला वाटतं. तुम्ही अजिबात चिंता करू नका सर. चोर कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवशी तो पकडला जातोच. आणि मग जयनी चोराला पकडायचं प्लॅनिंग चालू केलं. त्याने शहरातल्या सगळ्या दुकानांसमोर पोलीस उभे केले. आता बघतो तो चोर कसा वाचतो ते. जशी रात्र झाली, चेटकिणीचा गुलाम चोर बाजारात आला. इथे तर प्रत्येक दुकानाबाहेर पोलीसवाले उभे आहेत. मला काहीतरी विचार करावा लागेल. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. चेटकीण मालकिणीला सांगतो, ती मला जादूने दुकानाच्या आत पाठवेल. चेटकीण मालकीणबाई, इथे तर प्रत्येक ठिकाणी पोलीसवाले उभे आहेत. आता तुम्हीच काहीतरी करा. छडी फिरवते, जादू चालवते, आपल्या गुलामाला दुकानाच्या आत पाठवते. चेटकिणीने असं म्हटल्याबरोबर चोर गायब झाला आणि दुकानाच्या आत गेला. इथे तर खूप सारं सोनं आहे. एवढं सोनं बघून चेटकीण मालकीण तर खूप खुश होऊन जातील. चेटकीण मालकीणबाई, मी चोरी केली. नाही सोडणार कुठलाच कोपरा. चोरून टाकणार सगळं सोनं. दुसरीकडे जयला वाटलं चोर चोरी करायला आलाच नाही. पण सकाळी जेव्हा दुकानं उघडली
तेव्हा कळलं की धनीराम शेठच्या दुकानातलं सगळं सोनं चोरीला गेलं होतं. माझ्या दुकानातलं सगळं सोनं चोरीला गेलं. हे सगळं बघून जयला तर काहीच समजलं नाही. जय तिथून थेट जेलमध्ये बंदी असलेल्या एका तांत्रिकाकडे पोचला. काळी जादू करणाऱ्या तांत्रिका, मला तुझी गरज आहे. पण तुम्हीच माझं काळ्या जादूचं पुस्तक माझ्याकडून घेतलं आणि मला तुरुंगात टाकलं, तर मी आता तुमची मदत का करू? ते ह्यासाठी की जर तू मला या चोराला पकडायला मदत केलीस तर मी तुझी सुटका करून देईन. ठीक आहे. ह्याच्यानंतर जयने तांत्रिकाबरोबर मिळून एक प्लॅन केला आणि त्याच रात्री दोघेही बाजारात चोराची वाट पाहत थांबले. खूप वेळानंतर त्यांना एक चोर थपक्या पावलांनी येताना दिसला. मला वाटतं हाच तो चोर आहे. तांत्रिका, तू कामाला लाग. या चोराचे काळे डोळे बघून असं वाटतंय की याला कोणीतरी वश केलंय. मला याला त्यातून मुक्त करावे लागेल. तांत्रिकाने त्याच्या पुस्तकातून एक मंत्र वाचला. तांत्रिकाच्या पुस्तकातली जादू उडवून टाक त्याच्या डोळ्यातली जादू. तांत्रिकाचा मंत्र संपताच गुड्डू त्या चेटकिणीच्या वश मधून बाहेर आला. मला माफ करा. मला त्या चेटकिणीने वश केलं होतं. रडू नको आणि आम्हाला त्या चेटकिणीकडे घेऊन चल. गुड्डू त्यांना चेटकिणीच्या गुहेत घेऊन आला. तुम्ही सगळे इथे कसे काय आलात आणि तुम्ही माझ्या गुलामाला काय केलं? तुझा गुलाम आता मुक्त झालाय आणि हो, तू काळी जादू आणि चोरी करण्याच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये जाणार. तांत्रिका, या म्हाताऱ्या चेटकिणीवर असा मंत्र मार की तिला कधीच कुठलीच जादू करता येणार नाही. तांत्रिक चेटकिण. म्हाताऱ्या चेटकिणीची जादू कायमसाठी फेल. अशा प्रकारे इन्स्पेक्टर जयने एका तांत्रिकाच्या मदतीने गुड्डूला चेटकिणीच्या जादूपासून मुक्त केलं आणि त्या चेटकिणीची जादू कायमसाठी बंद करून तिला जेल बंद करून टाकलं. भूतिया ढाबा. नागपूर हायवे वरनं जय आपल्या वाईफ मिथिला सोबत चालला होता. अचानक जयला एक ढाबा दिसतो. मिथिला, स्टॉप द कार, स्टॉप. काय झालं? तो बघ, एक ढाबा आहे. लहानपणी मी आई बाबांबरोबर कितीतरी वेळ इकडे जेवलो होतो. बऱ्याच वेळापासून हा बंद पडलाय. असं वाटतंय आता पुन्हा ओपन झालाय. चल मग जेवून घेऊया इथेच. मिथिला आणि जय ढाब्याच्या आतमध्ये जातात. ढाब्याचे दोन वेटर्स गणपत आणि संपत मिथिला आणि जयच्या जवळ येतात. काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही गणपत आणि संपत आहात ना? मला माहिती आहेत तुमची नावं. मी लहानपणी तुमच्या ढाब्यावर यायचो. ऑर्डर बोला. शेवभाजी घेऊन या. मिथिला, इकडची शेवभाजी खूप फेमस आहे. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. थोड्या वेळाने किचन मधून स्टीलची प्लेट घेऊन 4 माणसं बाहेर येतात. थोडी वा कस्तुराबाई, गणपत आणि संपत आणि मिथिला आणि जयला घेराव घालतात. अरे कस्तुराबाई, तुम्ही धोंडीबा, राईट? मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो यार. मला हे सांगा, इतक्या वर्षांपासून हा धाबा बंद का होता? तेव्हा चौघांनी प्लेट उचलून मिथिला आणि जयला दाखवतात आणि एकत्र विचारतात, याला ओळखता? प्लेट मध्ये एका माणसाचा चेहरा दिसतो. मिथिला आणि जय चपापतात आणि चौघांकडे पाहतात तर चौघेही भूत बनलेले असतात. जय चल, जय इथून चल, इथे काहीतरी गडबड आहे. ओळखता काय ह्याला? नाही ओळखलं, पण तुम्हा सर्वांना झालंय का यार? जय चल, भूत आहे ती सगळी. चौघे मिथिला आणि जयला घेराव घालतात आणि त्यांचं रक्त पिऊ लागतात. काही वेळापर्यंत त्यांच्या दोघांचे ओरडण्याचे आवाज येतात. मग शांतता पसरते. यांना ठिकाण्यावर लावा, कस्टमर्स येत आहेत. ढाब्यामध्ये जे कोणी कस्टमर्स यायचे त्यांची हीच अवस्था व्हायची. चौघे कस्टमर्सना घेराव घालायचे. प्लेट उचलून एका माणसाचा चेहरा दाखवायचे
आणि मग त्या कस्टमरचा खून करून त्यांचं रक्त प्यायचे. कुठलाही कस्टमर त्या प्लेटमध्ये कैद असलेल्या माणसाला ओळखायचा नाही आणि मारला जायचा. चौघेही भूत कस्टमर्सना मारायची आणि भूतिया ढाब्याचं रहस्य कधीही उलगडायचं नाही. एका रात्रीची गोष्ट आहे. राघव आणि शर्वरी हायवेवरून नागपूरच्या दिशेने चालले होते. तुझ्या पप्पानी लग्नाची परमिशन दिली, नाहीतर मी तुला पळवून नेलं असतं माहितीये. पण मी तुझ्या बरोबर कधीच पळून आले नसते. आय लव्ह माय डॅड. ओहो राघव, मला भूक लागलीये. अच्छा बाबा, ढाब्यावर थांबूया ना कुठल्या तरी. तो बघ ढाबा. थांबव. राघव कार थांबवतो आणि दोघे धाब्यावर येतात. ब्युटिफुल. मला वाटतं खूप जुना ढाबा आहे. ऑर्डर सांगा. जे काही उपलब्ध आहे पटकन घेऊन या. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. मग चौघेही हातामध्ये प्लेट घेऊन बाहेर येतात आणि राघव आणि शर्वरीला घेराव घालतात. व्हॉट इज दिस? राघव, हे तर बाबा आहेत. हे माझे होणारे सासरेबुवा आहेत. त्यांना ताबडतोब इकडे बोलवा. हलवा समजलाय काय? नाही बोलवत जा. काय करणार तुम्ही? चौघही भूत बनतात. राघव आणि शर्वरी थरथर कापू लागतात. आम्ही सुडाच्या आगीत गेली अनेक वर्ष जळतोय. जिवंत राहायचं असेल तर बोलवा यांना. पटकन फोन कर. चल. हॅलो बाबा. बाबा, कुठे आहात तुम्ही? पटकन हायवेवरच्या ढाब्यावर या. इथले लोक आम्हाला मारून टाकतील. लवकर या बाबा. चौघही भूत राघव आणि शर्वरीला घेराव घालून बसतात. काय झालं? अजूनपर्यंत नाही आला तुझा बाप? अर्धा तास होऊन गेलाय. ते निघालेत, आता येतच असतील. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. गणपत, संपत, कामाला लागा. गणपत आणि संपत उठतात आणि धाब्यामध्ये रॉकेल घालायला सुरुवात करतात. रॉकेल वाहू लागतं. हे काय करता तुम्ही? प्लीज, ते येतच असतील. तुम्ही असं नका करू. तू गप्पा बस. आम्ही आमची तयारी करतोय. कसली तयारी? तेवढ्यात शर्वरीचे बाबा तिकडे येतात. शर्वरी तिच्या बाबांना बिलगते. बाबा, बाबा वाचवा आम्हाला. इथून घेऊन चला. बाळा, रडू नकोस. मी आता आलोय ना. काय तात्या सेठ, ओळखलं काय? तात्या सेठ धोबिडाच्या पायांवर पडतो. मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली होती. माझी मुलगी आणि जावयाला सोडा. मी तुमच्या पाया पडतो. नक्कीच सोडू. आधी तू तुझ्या मुलीला आणि जावयाला सांग की त्या रात्री काय झालं होतं. कस्तुरा, मला माफी दे. मला लाज वाटते. आपल्या गलिच्छ तोंडातून माझं नाव नको घेऊस. उठ आणि सांग सगळं काय ते खरं. उठतोयस की संपवून टाकूया ना. काय झालंय बाबा? काय झालं होतं त्या रात्री? बाळा, तेव्हा तू लहान होतीस. मी माझ्या मित्रांबरोबर दररोज या धाब्यावर दारू प्यायला यायचो, मजा करायचो. एके रात्री मी दारूच्या नशेमध्ये या धाब्यामध्ये. सांगा बाबा, काय केलं होतं तुम्ही? मी कस्तुराबाईचा रेप केला. काय? शी, तिरस्कार वाटतो मला तुमचा. एवढंच नाही, याने आणखीन एक घाणेरडं काम केलं होतं. याने मला, गणपत आणि संपतला खूप मारलं आणि रॉकेट टाकून आम्हा तिघांना जिवंत जाळलं. तेव्हापासून आमचा आत्मा सुडाच्या आगीत तडफडतोय. आज आमच्या आत्म्याला शांती मिळेल. तात्या, आम्ही रॉकेल ओतलेलंय. बस तुला आज पुन्हा एकदा आग लावायची आहे. तुझ्या मुलीला आणि जावयाला आम्ही काही नाही करणार, पण तुला नाही सोडणार. ही घे माचिस. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. विचार कर. एकटाच जाणार की जावई आणि मुलीला सोबत घेऊन जाणार आहेस? ठीक आहे, मी तयार आहे. बाळा शर्वरी, तू राघवला घेऊन निघ इथून. बाबा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. हट्ट करू नको शर्वरी. मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळते. तू निघून जा. राघव बेटा, हिला घेऊन जा आणि हिची काळजी घे. जा बाळा. चल शर्वरी, कम. राघव शर्वरीला घेऊन कारच्या जवळ जातो. तात्या शेठ माचीसची काडी पेटवतो आणि खाली फेकतो. आग भडकते.
ढाबा जळून राख होतो. भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? खूपच. अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवाला भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता. ऐक,
कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचा नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. त्या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं.